शिंदे सेनेचे 6 खासदारांनी काल अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहित नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही, आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा, 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले, आता ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. फडणवीस म्हटले की रामरक्षा वाचून दाखवावे आणि महिला आरक्षण 2 वेगळे बिल आहेत. रामरक्षा विषय संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवावं 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल नाही वाचून दाखवणार. काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ती रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे, आजपासूनच पेंडॉल टाकलं आहे. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्वाचा आहे. आणि हे मान्य केलं पाहिजे की राम मंदिरातली जी चोरी आहे, रामाची जी प्रतिष्ठा आहे, त्यापेक्षा जर त्यांचा वाढदिवस महत्त्वाचा असेल तर आम्ही पण त्या वाढदिवसात सहभागी होऊ. असं काही नाही. आमची नंबर 1 माननीय उद्धव ठाकरे साहेबांची तिथे सभा अजिबात नाही आहे. कुठे आम्ही रामनगरमधल्या राम मंदिरामध्ये रामरक्षेचा कार्यक्रम करू. बाजूला 4 रस्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे लोक रस्त्यावरती टाकून ना एखादा हे किती मोठा कार्यक्रम आहे तो. फार मोठा कार्यक्रम नाही. काल आमचं राम मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमारे त्यांच्याशी चर्चा झाली आणि साधारण आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलेलं आहे. थोड्या वेळाने आमचे इतर सहकारी इथे येतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्या दिवशी वाढदिवस असेल 22 तारखेला त्यांची तयारी आतापासून सुरू आहे. मोठा माणूस आहे या देशातला. उद्धवजींची सभा रस्त्यावर होणार आहे का सर? राऊत साहेब ते रस्त्यावर होईल का? कार्यक्रम रस्त्यावर होईल. कुठे करू आम्ही? प्रभू श्रीरामाला ह्या लोकांनी रस्त्यावरच आणलाय ना चोरी करून. प्रभू श्रीरामाची यांनी वस्त्र चोरली, अलंकार चोरले, हा सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं, कर्णफुलं चोरली, नथ चोरली सीतामाईच्या लोकांनी. काय ठेवलं यार? हिंदुत्व रस्त्यावरच आणलंय. चला कल आप मंदिर गए थे, ट्रस्टियों से क्या बातचीत हुई? उन्होंने कुछ कंडीशंस रखे थे? नहीं, कोई कंडीशन नहीं. राम रक्षा हनुमान चालीसा पढ़ने में क्या कंडीशन हो सकती है? कोई कंडीशन नहीं है. हम लोग जाएंगे. उद्धव जी 18 तारीख को यहाँ आएंगे. 4:30 बजे हम मंदिर में जाएंगे. मंदिर के बाहर एक छोटा सा हम एक मंच बनाएंगे. अगर लोग वहाँ आते हैं बड़ी संख्या में तो हम वहाँ उनको संबोधित करेंगे उद्धव जी, और हमारा कार्यक्रम पूरा हो जाएगा. आपके पास गलत इन्फॉर्मेशन है. जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं, वो अलग विषय है. उनका जो चुनाव क्षेत्र से एक जो नगराध्यक्ष है पब्लिक इलेक्टेड, उनको वहाँ के कलेक्टर ने डिस्क्वालीफाई किया है गैर कानूनी तरीके से. उस बारे में अपनी बात लेकर
जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं, ये मेरी जानकारी है और कुछ नहीं है। फिर से लाने के बारे में सोच अगर सरकार वापस वो बिल लाते हैं तो पूरा अपोजिशन इकट्ठा होकर उनको विरोध करेंगे। हमने जो उनको सूचनाएं की है, इस प्रकार से बिल में आप थोड़ा दुरुस्ती करो, अमेंडमेंट करो और लेकर आइए। अगर उस हमारी बात मानी जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे। सर, आपने सुप्रिया सुले से बात की है, क्या कहा उन्होंने? सुप्रिया सुले जी आज 12 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मीडिया के मन में जो प्रश्न है, जो सवाल है, उस बारे में मुझे लगता है खुलकर बात करेंगे। सचिन अहिर यांनी वरळी उसमें निर्णय दिया है, उन्होंने कहा है कि सरकार या मुख्यमंत्री के खिलाफ में अगर आलोचना करते हैं तो उसको युद्ध न माना जाए। अच्छी बात है।